व्हिडिओमध्ये मराठीचा निबंध बघणार आहोत। निबंधाचे नाव आहे माझा आवडता सण दिवाळी किंवा दीपावली। दिवा पाहुनी लक्ष्मी येते घरा, अशी आपल्या सर्व भारतीयांची श्रद्धा आहे। म्हणजे दिवा बघून लक्ष्मी घरात येते अशी भारतीयांची आपल्या श्रद्धा आहे किंवा विश्वास आहे। म्हणून सकाळी आणि संध्याकाळी आपल्या देवघरात दिवा लावण्याची प्रथा आहे आणि म्हणूनच आपण सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो, कारण दिवा हे आपल्या श्रद्धेचे भक्तीचे प्रतीक आहे। कारण दिवा हा आपल्या श्रद्धेचा, श्रद्धा म्हणजे काय, आपल्या मनामध्ये जे देवाविषयी विश्वास असतो, श्रद्धा असते, प्रेम असतं, भक्ती असते, हे काय आहे, दिवा त्याचं प्रतीक आहे। आणि अशा दिव्यांचा एक मंगलमय सण म्हणजेच दिवाळी। आणि असे दिवे खूप सारे ज्यावेळेस लावले जातात त्यावेळेस आपला सण साजरा होतो, तो म्हणजेच दिवाळी। दिवाळीला दिव्यांचा सण असं सुद्धा म्हणून ओळखलं जातं। तसे पाहता मला सगळेच सण खूप आवडतात आणि तसं बघायला गेलं तर मला सगळेच सण खूप आवडतात, पण दिवाळी हा माझा सर्वात लाडका किंवा आवडता सण आहे। पण दिवाळी हा मला सगळ्यात जास्त आवडतो। वसुबारसपासून ते भाऊबीज असा साजरा होणारा हा सण मला वर्षातला सर्वात आनंदाचा सण वाटतो। आणि दिवाळीची सुरुवात जी होते वसुबारसपासून ते भाऊबीजपर्यंत असा हा साजरा होणारा हा सण मला वर्षातला सर्वात आनंदाचा सण वाटतो। सगळीकडे दिव्यांची रांग लागलेली असते। रांग म्हणजेच काय, सगळ्यांच्या दारामध्ये दिवे लावलेले असतात, सगळीकडे दिवे लावलेले असतात, जसं वाटतं की दिव्यांची रांगच लावलेली आहे। पण त्या निरांजने समईमधून अखंड तेवणाऱ्या ज्योती यामुळे सगळीकडचे वातावरण प्रकाशित झालेले असते। आणि ज्यावेळेस पंत्या म्हणजे काय, जे आपण छोटे छोटे दिवे लावतो ते, निरांजन म्हणजेच काय, जे आपण मंदिरामध्ये लावतो जो दिवा त्याला निरांजन म्हणतात। आणि समई म्हणजे ज्या उंच आणि मोठ्या असतात, सो त्याच्यामधून जे अखंड तेवणाऱ्या ज्योती, अखंड तेवणाऱ्या ज्योती म्हणजे खूप वेळ ज्या चालतात, दिवा लागल्यावरती जी ज्योत चालते म्हणजे जो प्रकाश असतो त्याच्यामुळे काय होतं, सगळीकडचं वातावरण प्रकाशित म्हणजेच काय तर असं लख्ख प्रकाश किंवा लाईट्स पडलेले असतात, उजेड पडलेला असतो। घराघरामध्ये टांगलेले आकाशकंदील घराची शोभा अजूनच वाढवत असतात। आणि प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा घराच्या दारासमोर जो कंदील लावलेला असतो हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो, सो हे सुद्धा आपल्या घराची काय करतात, शोभा वाढवतात। निळ्या, जांभळ्या, पिवळ्या, लाल, गुलाबी अशा अनेक रंगाच्या लाईटचा झगमगाट पाहून असे वाटते जणू अवघे तारांगणच धर्तीवर अवतरले आहे की काय। आणि ज्यावेळेस आपल्या घराच्या समोर आपण लाईटिंग करतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स असतात, म्हणजेच काय तर त्याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स असतात, निळा, जांभळा, पिवळा, गुलाबी, जे पण कोणत्या कोणत्या कलरच्या ज्या आपण लाईट्स लावतो, जेव्हा त्या रात्रीच्या लाईट्स लावल्या जातात तेव्हा सगळीकडे असं लख्ख प्रकाश पडतो, चमचमत असतात। म्हणजे आता तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्स आलेल्या आहे, सो त्याच्यामुळे जणू काही तारांगणच म्हणजे काय, तर जसं की चमचमणारं, जे आकाशामध्ये जशा चांदण्या चमचमतात, जसं की आभाळच खाली येऊन आपला म्हणजे प्रकाश देत आहे किंवा चमचमत आहे असं वाटतं। त्याच्या जोडीला अनेक रंगांचा अत्यंत कौशल्याने वापर करून काढलेल्या सुंदर रांगोळ्या डोळे दिपवून टाकतात। आणि त्याच्या जोडीला प्रत्येक दारामध्ये दिवाळीच्या वेळेस 5 दिवस रांगोळी काढली जाते, सो वेगवेगळ्या प्रकारची म्हणजे रांगोळी काढतात। प्रत्येकाची जशी कला आहे, जशी ज्याला रांगोळी येतात त्या पद्धतीने ते आपली रांगोळी किंवा आपली कला सादर करत जातात। हे बघून म्हणजे डोळे दिपवून टाकतात, म्हणजे काय, वेगळ्या डोळ्याला आपल्या एक वेगळाच आनंद देतात आणि खूप मनाला प्रसन्न वाटतं, खूप छान वाटतं। लहान मुलांचा आनंद, पाहुण्यांची वर्दळ, महिलांची लगबग यामुळे सगळीकडेच उत्साहाचे वातावरण असते। आणि दिवाळी असल्यामुळे ऑब्वियसली लहान मुलं खूप खुश असतात, कारण शाळेला सुट्टी असते, वेगवेगळा खाऊ मिळत असतो, नवीन कपडे मिळत असतात, फटाके उडवायला मिळत असतात, त्यामुळे लहान मुलं खूप आनंदी असतात। पाहुण्यांची वर्दळ म्हणजे दिवाळीचा फराळ देण्यासाठी जी पाहुण्यांची वर्दळ लागलेली असते, वर्दळ म्हणजेच काय, लोकांचं येणं जाणं। महिलांची लगबग, त्यामुळे ऑब्वियसली घरामध्ये महिलांना जास्त काम असतं, मग महिलांची काय होते, लगबग होते, यामुळे सगळीकडं उत्साहाचं, त्यामुळे सगळेच खुश असतात। या सणातील प्रत्येक दिवसाचे स्वतःचे असे वैशिष्ट्य आहे आणि हा जो सण आपण 5 दिवस साजरा करतो त्या प्रत्येक 5 दिवसाचं स्वतःचं असं एक वेगळं वैशिष्ट्य आहे। नरक चतुर्थी श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला। नरक चतुर्थी का साजरी केली जाते, तर श्रीकृष्णांनी त्या दिवशी नरकासुराचा वध केला होता, म्हणून हा आनंदाचा दिवस आहे।
श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला आणि तब्बल 14 वर्षांनी ते अयोध्येमध्ये परत आले आणि त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील लोकांनी सगळीकडे दिवे लावले होते. सो पहिले नरकासुराचा वध केल्यामुळे आपल्याला नरक चतुर्थी झाली आणि त्याच्यानंतर श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला आणि तब्बल 14 वर्षांनी ते अयोध्येमध्ये परत आले आणि श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून ते तब्बल 14 वर्षांनी आपल्या घरी अयोध्येमध्ये परत आले होते. त्यांच्या स्वागतासाठी अयोध्येतील लोकांनी सगळीकडे दिवे लावून दिवाळी साजरी केली आणि त्याचमुळे सगळ्या लोकांनी त्यांचा आनंद किंवा त्यांचं स्वागत करण्यासाठी अयोध्येतील लोकांनी स्वतःचा आनंद दाखवण्यासाठी आणि श्रीरामांचं स्वागत करण्यासाठी सगळ्यांच्या दारापुढे दिवे लावून म्हणजे हा जो क्षण आहे तो साजरा केला आणि त्याचमुळे दिवाळीची परंपरा सुरू झाली. दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन असते. संध्याकाळी लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी लक्ष्मीपूजन का करतात तर संध्याकाळच्या वेळेस आपण म्हणतो ना लक्ष्मी घरात येते असे म्हणतात म्हणून यावेळी लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन केले जाते. आणि म्हणूनच लक्ष्मीपूजन कधी सकाळी करतात का तर नाही, संध्याकाळीच का करतात कारण असं म्हणतात की संध्याकाळीच्या वेळेस लक्ष्मी घरी येते. लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन केले जाते म्हणजेच काय लक्ष्मीच्या फोटोचं पूजा करतात. या दिवशी व्यापारी लोक आपल्या हिशोबाच्या वह्यांची पूजा करतात आणि व्यापारी लोक जे आहेत हे त्यांच्या ज्या वही खाते जे आहे हे वर्षातून एकदाच फक्त बदललं जातं आणि ते त्या दिवाळीच्या दिवशी बदलतात. दिवाळी हा सण लोकांमध्ये सामाजिक सांस्कृतिक एकता निर्माण करतो आणि दिवाळी हा जो सण आहे सामाजिक म्हणजे काय, समाजातली काही लोक एकत्रित येतात, सांस्कृतिक लोक म्हणजे काही कार्यक्रम्स असतील काय असतील तर सगळे लोक हे एकत्रित येतात. म्हणूनच मला हा सण खूप 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 आवडतो आणि त्यामुळे मला दिवाळीचा हा सण खूप आवडतो. अशा प्रकारे तुम्हाला हा दिवाळीचा निबंध लिहायचा आहे. सो कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.